नमस्कार बालमित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत। आज आपला भाषणाचा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या या भाषणपर महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओला। महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ते ज्ञानदाते, ते विद्यादाते, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ते ज्ञानदाते, ते विद्यादाते, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झाला। फुले घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय। त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते। ते जातीने क्षत्रिय माळी होते। त्यांच्या घराण्यात फुलांचा व्यवसाय चालत होता, त्यावरून त्यांना पुढे फुले म्हणू लागले। ज्योतिबा फुले 1 वर्षांचे असताना त्यांची आई मृत्यू पावली। गोविंदरावांना आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत होते, त्यामुळे त्यांनी ज्योतिबांना 7व्या वर्षी खाजगी शाळेत पाठवले। त्यावेळेचे वातावरण शिक्षणास पोषक नव्हते। शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटलेले नव्हते। गोविंदरावांना इतरांनी बुद्धिभ्रम केला, परिणामी ज्योतिबांना शाळेतून काढण्यात आले। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह धनकवाडीच्या जगडे पाटील यांच्या सावित्रीबाई या कन्येशी झाला। ज्योतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी आणि धर्मोपदेशक लिजिट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करावे असा आग्रह गोविंदरावांकडे धरला। त्यांना मुलाच्या कर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे पटवून दिले। गोविंदरावांनाही हे विचार पटले। त्यांनी पुन्हा ज्योतिबास शाळेत घालण्याचा निर्णय घेतला। इसवी सन 1841 मध्ये त्यांनी एका स्कॉटिश मिशनरी शाळेत जाण्यास सुरुवात केली। तेथे सदाशिव गावंडे या ब्राह्मण मित्राच्या सहवासात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व वॉशिंग्टन यांची चरित्रे अभ्यासली। राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर परिणाम झाला। स्वातंत्र्य व लोककल्याण यांचा विचार करीत असताना ज्योतिरावांच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली। ज्योतिराव आपल्या ब्राह्मण मित्रांच्या लग्नात गेले असता वरातीमध्ये ब्राह्मणांनी त्यांना शूद्र म्हणून अपमान केला व त्यांना वराती मागून यायला सांगितले। तेव्हापासून सामाजिक विषमतेबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली। सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला पाहिजे असा निर्धार त्यांनी केला। सामाजिक अप्रतिष्ठेचा हा कलंक त्यांच्या पुढील आयुष्याचे उगमस्थान ठरला। पुढे या वैयक्तिक अपमानाचं रूपांतर विशाल ध्येय शक्तीत झाले। अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे नाही। शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते। शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे। त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृत होते, हे ज्योतिरावांनी ताडले होते। त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे ज्योतिरावांचे मत होते। पेशवाई जाऊन इंग्रजांची राजवट आली तरीही लोकांवर पेशवाईचा प्रभाव होता। पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती। अशा प्रतिकूल परिस्थितीत
त्यांनी 1848मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात भरत असे. त्या काळात शिक्षक मिळणे कठीण असल्यामुळे ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नेमले. ही गोष्ट त्या काळातील अनेकांना पटली नाही, म्हणून त्यांनी सावित्रीबाईंचा नाना प्रकारे छळ करण्यास सुरुवात केली. परंतु त्या आपल्या कामात मग्न होत्या. त्रास देणाऱ्यांना त्या म्हणत, "मी आपले कर्तव्य करीन. देव तुम्हास क्षमा करो." गोविंदरावांवर विरोध करणाऱ्यांनी दबाव आणल्यामुळे त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर काढले. त्या काळी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. तिला पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा नव्हता. चूल आणि मूल एवढेच तिचे कार्यक्षेत्र मानले जाई. त्या काळात बालविवाह, केशवपन इत्यादी कुप्रथांना पेव फुटले होते. अशा वेळी ज्योतिरावांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले. विधवा पुनर्विवाह घडवून आणला. भ्रूणहत्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्वतःच्या घरी अनाथ आश्रम सुरू केले. त्यांनी केशवपन तसेच बहुपत्निकत्वाला विरोध केला. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ज्योतिबांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी असे या समाजाचे ब्रीद होते. ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती. शेतकऱ्यांचे दुःख, दारिद्र्याचे मूळ त्याच्या अज्ञानात आहे, हे स्पष्ट करताना ते म्हणतात, "विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले." 12 वर्षाच्या आतील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे असे ज्योतिबांनी ठणकावून सांगितले. त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करून लोकजागृतीचे कार्य केले. हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मअवलोकन करायला लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय. त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना महात्मा ही उपाधी बहाल करण्यात आली. शेतकऱ्यांच्या खालावलेल्या स्थितीचे वर्णन करीत त्यांनी 1885 शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होय. अशा ग्रंथात त्यांनी धार्मिक, सामाजिक, नैतिक, व्यावहारिक अशा विविध विषयांवर चर्चा केली आहे. 27 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला. अशा थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या कार्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.